नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अभि हा डेकोरेशनसाठी फुले आपल्या हातामध्ये घेतो, परंतु त्याचे मन काही ते पूर्ण करण्यासाठी होत नाही, कारण तो विचारत असतो. आणि तेवढ्यात तेथे रेवा येते, त्याच्या खांद्यावर हात ठेवते. तर अभि लगेच वळून मागे बघतो. तर रेवा म्हणते की काय अभि, कसला विचार करतोस? तू तर आता बाबा होणार, म्हणजे तुझ्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण आहे. तेव्हा अभि इतका नाराज होऊन म्हणतो की मी बाबा होणार, त्याचा आनंद तर व्यक्त करायलाच हवा आणि गोष्टी पूर्वीसारख्या नाही याचं दुःख सुद्धा व्यक्त केलं पाहिजे. याच्या पुढे कळतच नाही की हे कॉम्प्लिकेट झाले. तेव्हा रेवा म्हणते की हे अभि काय बोलतोस? अभि हे सर्व नेमकं तुझ्या मनामध्ये काय चालले ते मला समजलं पाहिजे. तर अभि म्हणत असतो की जाऊन दे रेवा, हे सर्व. रेवा काही ऐकत नाही. तूच मला सांगत असतो की आपण एकमेकांचे फ्रेंड्स आहोत, एकमेकांच्या गोष्टी आपण एकमेकांना शेअर केल्या पाहिजे. तेव्हा अभि म्हणतो की या घरामध्ये कोणी जे काही सांगेल तेच आत्तापर्यंत मी ऐकत आलो, म्हणजे आत्तापर्यंत मी सर्व काही ॲडजस्ट केले. माझ्या लग्नाच्या वेळेस सुद्धा मी विचारले नव्हते की आरती कोण. सगळ्यांनी मला सांगितले की आरतीबरोबर लग्न कर, तर मी केले. आत्तापर्यंत जे काही आहे ते मी स्वीकारत आलो. मला जेव्हा आरतीचा फोन येत होता तेव्हा मी स्वतःला समजायचो की अरे अभ्या, ही तुझी बायको होणार आहे, म्हणजे आता ती तुझी गर्लफ्रेंड आहे, ती तुला आवडली पाहिजे, त्यामुळे तिच्याशी बोलायला हवे. आणि हे सर्व करून मी तिच्याशी बोलून माझं मन तिच्यामध्ये रमवलं होते, जीव लावत गेलो तिच्यावर. आणि हे सर्व सुद्धा एक ॲडजस्टमेंटच होती ना. मग आत्तापर्यंत सुद्धा मी ॲडजस्टमेंट करत राहू का? परंतु यापुढे मला नाही करायची. किती करू मी आणि कशाला करू मी? त्यानंतर इकडे आरतीने दरवाजा लावून घेतलेला असतो. तर जान्हवी, सीमा आणि रमा ह्या बाहेर असतात. तर जान्हवी म्हणते की आई, ही अशी का वागतेस? जेव्हा माझे डोहाळे जेवण होते, मी किती छान रेडी झाले होते आणि मी खूप एन्जॉय सुद्धा केला. खरंच मी खूप एक्सायटेड होते, मग ही अशी का वागते? रमा विचारते की जान्हवी ताई, कुठला महिना होता तेव्हा जान्हवी विचार करून सांगते डिसेंबर. सीमा म्हणते की हो, डिसेंबरच. रमा म्हणते की बरोबर आहे जान्हवी ताई, तेव्हा वातावरण वेगळे होते आणि आता बघा किती ऊन पडते, त्यामुळे हे सर्व होते. आणि त्यांना हे सर्व नकोसे झाले असेल, कारण खूप गरम सुद्धा होते. सीमा म्हणते की हो, आणि आपण जेव्हा गरोदर असतो तेव्हा सतत आपल्याला उकडत असते. जान्हवी, तुला आठवते ना गं? आणि आपल्या आरतीला जरा जास्तच उकडते. जान्हवी म्हणते की आई, उकडते वगैरे सर्व ठीक आहे, परंतु इतके छान रेडी झाल्यानंतर आपल्याला किती छान. आणि जान्हवी गप्प बसते. सीमा म्हणते की आता हिची समजूत कशी काढायची तेच मला कळत नाही. तेवढ्यात रमाच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि ती सीमाला म्हणते, आई एक आयडिया आहे, पण तुम्हाला चालणार असेल तर. तेव्हा रमा तिच्या त्या प्लॅनबद्दल सांगते. तेव्हा जान्हवी म्हणते की तुझेच काय ते ऐकेल बाई ते. आणि सीमाला विचारते की मी छान दिसते का? सीमा म्हणते की हो, आणि त्या दोघी बाहेर निघून जातात. त्यानंतर इकडे अभि रेवाला म्हणतो, मला आरतीवर अन्याय नाही करायचं, ती चांगली बायको आहे. मग नेमकं काय करू तेच मला कळत नाही. काही वर्षानंतर मी जर या गोष्टीचा विचार केला तर तेव्हा मला असे वाटायला नको की अभ्या, हे सर्व नको होते. इतकी वर्ष आरती आणि मी बाळासाठी प्रयत्न करतो आणि आज कुठे तो क्षण आला आणि मला कळतच नाही की मी बाळासाठी रेडी आहे की नाही. इतके वर्ष मी हे लग्न निभावत आलो, मग मला तेच कळत नाही की हे लग्न माझ्यासाठी आहे की नाही. रेवा म्हणते की अरे अभि, तू हे काय बोलतोस? शांत हो. आता तू हे सर्व बोलू नको, कोणी जर ऐकले तर प्रॉब्लेम होईल. आज तुझा आणि आरतीचा दिवस आहे, ज्या दिवसाची तुम्ही इतक्या वर्षापासून आतुरतेने वाट बघत होतात. फायनली तो दिवस आज आला, त्यामुळे आज तरी तू तो दिवस स्पॉइल करू नको. तेव्हा अभि नाराज होऊन म्हणतो की म्हणजे ॲडजस्टच करू ना. तर रेवा म्हणते की अभि प्लीज. तेव्हा रेवा ही अभिच्या खांद्यावर हात ठेवून त्याला समजावत असते. तर अभि रेवाचा हात धरतो आणि आपल्या हातामध्ये घेऊन म्हणतो की थँक्स, मला हे सर्व समजवल्याबद्दल. त्यानंतर इकडे रमा ही आरतीला म्हणत असते की आरती वहिनी, तुम्ही दार उघडा. ठीक आहे, तुम्हाला जर डोहाळे जेवणाला यायचे नसेल तर येऊ नका, परंतु मला तुमच्याबरोबर एक गोष्ट बोलायची. मग त्यासाठी तरी दार उघडा की. तेव्हा आरती लगेच दरवाजा उघडते. तर रमा म्हणते की आरती वहिनी आता खाली बसा आणि नेमकं काय होते ते सांगा. तर आरती खुर्चीवर बसते आणि रमा, खरंच मला खूप त्रास होतो ग. ते सर्व नाचणार गाणार, मग मी तेथे अशी गरम कपड्यामध्ये नाही बसू शकत ग, मला नाही यायचे. तर रमा म्हणते की एवढेच, मग कशाला इतके टेन्शन घेता? घेऊ नका. आणि तुम्हाला हे कपडे नाही ना घालायचे, मग नका घालू. तुमच्यासाठी आपण हिरव्या रंगाचा एक मस्त असा ड्रेस घेऊन येऊयात.
तो ड्रेस तुम्ही घाला म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आरती म्हणते की नाही बाई नको, कसे दिसेल ते विचित्र. रमा म्हणते की आओ विचित्र कशाला दिसेल, चांगलेच दिसेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि तुम्ही नाहीतर तो सैलसर टी शर्ट असतो ना तो घाला, त्यावर साडी नेसूयात. आरती म्हणते की रमा नाही, कारण मला पोटाला असे घट्ट काहीतरी बांधल्यासारखे वाटते म्हणून मी नाही म्हणते. खूप गरम होते ग, उकडते खूप. तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे आरती वहिनी, मग तुम्ही ना खणाचा फ्रॉक घाला, आपण तुमच्यासाठी खणाचा फ्रॉक घेऊन येऊयात. आरती म्हणते की काय तर. रमा म्हणते की हो, मी यांना आणायचं सांगते हिरव्या रंगाचा खणाचा फ्रॉक आणण्यासाठी. आरती म्हणते की नाही रमा, काही गरज नाही, सर्वजण माझ्यावर हसतील. मी म्हणते ना नको मला हे उगाच ढोळे जेवण. रमा म्हणते की तुम्ही उगाच टेन्शन घेता, मग जे हसतील त्यांचेच दात दिसतील, तुम्ही कशाला टेन्शन घेता. तुम्ही खणाचा फ्रॉक घाला आणि तुमचाच आनंद तुम्ही खणाचा म्हणजे गाणी व्यक्त करा. आनंद दादा आणि जान्हवीताई काय म्हणतात ते, असे करून ते रमाला काही तो शब्द येत नसतो. तर आरती म्हणते की रमा किती काळजी करतेस ग, #ट्रेंडिंग रमा असे म्हणतात. रमा म्हणते की हो तेच ते, तुमची वेगळी स्टाईल निर्माण करा. तेव्हा रमाच्या डोळ्यात लगेच पाणी येते आणि आरती रमा एकमेकांच्या जवळ येऊन खूप रडतात. त्यानंतर अक्षयची सर्व डेकोरेशन तयारीत सुरू असते आणि तेवढ्यात अभि चंद्रकोर घेऊन येतो. अक्षयला मात्र हसू येते आणि अभि ते ठेवतच असतो. तर अक्षय म्हणतो की चल मी तुला मदत करतो, म्हणजे जरा चंद्रकोर ही वाटायला हवी. तेव्हा व्यवस्थित ती चंद्रकोर ठेवतात. तर अक्षय विचारतो की काय झाले ना व्यवस्थित सेट आणि कसे वाटते हे सर्व. तर अभि मात्र शांत असतो आणि सर्व बघत असतो. तर अक्षय विचारतो की आणखीन काही करायचे का, तुला सुचते का काही. तर अभि थोडासा हसतो. तेव्हा अक्षय अभिला कॉंग्रॅच्युलेशन्स बोलतो आणि मी तुला खऱ्या अर्थाने आता म्हणू शकतो की पुढच्या काही दिवसात तू बाबा होणार. तर अभि बाजूला होतो आणि रूममध्ये निघून जातो. तर अक्षय विचारात पडतो. तेव्हा अक्षय समोर बाळाचे जे पोस्टर असते ते हातामध्ये घेतो आणि त्याकडे बघून त्याला रमाला आणि त्याला बाळ होणार हे त्याचे स्वप्न त्याला दिसते. तर रमाचेच डोहाळे जेवण आहे असे क्षण त्याला वाटते. दोघे मस्त जण चोपाळ्यात बसतात. तर अक्षय रमाला विचारतो की 2 वेण्या आपलं बाळ कुणासारखे असेल ग. मला असे वाटते की 2 वेण्या आपल्या बाळाचे डोळे हे तुझ्यासारखे असेल, नाक मात्र माझ्यासारखे असेल एकदम असे शार्प, राग मात्र तुझ्यासारखा असेल, उंची मात्र बाळाने माझ्यासारखी घ्यावी आणि केस मात्र आपल्या दोघांचे सारखेच आहे आणि नाही तुझे छान आहे. तर रमा हसते आणि रंग कुणाचा घेईल बाळ. 2 रंग एकमेकात मिसळल्यानंतर एक जीव होतात, वेगळे करता येतच नाही. तसेच आपले बाळ सुद्धा आपल्या दोघांमधील गुण जन्माला घेऊन मस्त जन्माला येईल. रमा म्हणते की हे सर्व ठीक आहे, परंतु तुम्हाला काय वाटते आपले बाळ हे माझ्यासारखे हुशार, तल्लख, शांत अशी बुद्धी असेल की तुमच्यासारखी चिडके, रुसकोंबडा असे असेल. अक्षय म्हणतो की काय मी रुसकोंबडा. रमा म्हणते की हो ते बघा तोंड, असं तोंड करून ते कोपऱ्यात जाऊन बसेल म्हणून रमा अक्षयच्या गालगुच्च्या धरते. अक्षय म्हणतो की ठीक आहे मी रुसकोंबडा, माझे जाऊन दे. मला सांग आपले बाळ जर उद्या असे रुसले तर मग त्याच्याकडे पण असेच दुर्लक्ष करशील का, त्याला प्रेमाने तू जवळ घेणार नाही का. रमा म्हणते की तर अक्षय विचारतो की प्रेमाने तू बाळाला जवळ नाही घेणार का. अक्षयच्या डोळ्यामध्ये पाणी येते. रमा म्हणते की अच्छा, म्हणजे बाळ रुसल्यानंतर मग मी त्याला आणि अक्षयचा केस घेऊन असे करेल असे खुश होऊन म्हणते. तर अक्षय अगदी खुश होतो. तेव्हा डेकोरेशनचा आवाज आल्यामुळे अक्षय आपल्या स्वप्नातून बाहेर येतो. त्यानंतर इकडे अथर्व थोडासा बाहेर आलेला असतो आणि जेथे झुरळ असते ते पकडतो आणि त्या बर्नीमध्ये तो टाकतो आणि आता खरे डोहाळे जेवणाची मजा येईल. परफेक्ट डोहाळे जेवण सुद्धा होईल आणि हे झुरळ सुद्धा परफेक्ट आहे, म्हणजे त्याचा काहीतरी प्लॅन असतो. त्यानंतर इकडे रेवा ही गच्चीवर असते आणि टेन्शनमध्ये विचार करते की अथर्वने मला सर्वत्र पॅकच केले, या सर्वातून मी कधी बाहेर पडणार तेच कळत नाही. तो तर आता या घरात आल्यापासून रोज तर मला दिसणार आणि रोज त्याचा त्रास तर मला होणारच. मी काय करू. आणि तेवढ्यात तिथे अथर्व येतो आणि बेबी आणि बाजूला सरकतेस का. तर रेवा लगेच घाबरतच बाजूला सरकते. तर अथर्व तिच्याजवळ बसतो आणि रेवाला म्हणतो की खाली सर्व सेलिब्रेशनची किती छान तयारी चालली ना, पाहतेस ना. आणि रेवाचा तो ड्रेस हातामध्ये घेऊन रेवाला विचारतो की रेवा मी तुला कधी आतापर्यंत सांगितले नाही, मला सुद्धा असे कधीतरी वाटते की आपलं सुद्धा बाळ होईल. अथर्व हे सर्व लाजत बोलतो आणि मग आपले सुद्धा असे मोठे छान डोहाळे जेवण होईल. रेवा म्हणते की आपले बायकांचे डोहाळे जेवण असते, पुरुषांचे नाही. तेव्हा अथर्व म्हणतो की ते तर मला माहिती आहे, परंतु असे सर्वांना एकत्र करायचे आणि मग सांगायचे की मी प्रेग्नेंट आहे.
रेवा म्हणते की अथर्व स्वप्नातून बाहेर ये, मी कधीच तुझ्याबरोबर लग्न नाही करणार। तेव्हा अथर्व म्हणतो की अगं बेबी, मी परत लग्न करण्यासाठी नाही सांगत, आपले लग्न झाले हे तू विसरलीस का? त्यानंतर रमा ही आरतीला मस्त तयार करून घेऊन येते, तर सीमा म्हणते की बापरे आरती खरंच किती सुंदर दिसते, तर आरती आणखीनच खुश होते। सीमा म्हणते की इतक्या वर्षानंतर आपल्या घरामध्ये पाळणा हलणार खरंच खूप छान वाटते आणि आता सर्व काही छान होईल आरती, तू आता काही टेन्शन घ्यायचे नाही। मयुरी म्हणते की खरंच आरती वहिनी खूप गोड दिसते, चला आता हो। तेव्हा जान्हवी ही रमाला म्हणते की खरंच किती छान आयडिया तू शोधून काढली आणि खरंच किती सुंदर ड्रेस आहे ग, मला सुद्धा माझ्या डोहळ्या जेवणाला घालायला मिळाला असता तर। तेव्हा रमा म्हणते की अजून सुद्धा मिळू शकतो, पार्थला बहीण किंवा भाऊ आणायचा जर विचार केला तर मिळू शकतो, म्हणून ती जान्हवीची गंमत करते आणि मी तुम्हाला सजवेल, तर जान्हवी आणखीनच खुश होते। खरं सांगू का रमा, मला परत प्रेग्नेंट व्हायला नक्की आवडेल। प्रेग्नन्सीमध्ये बेबी माझे खूप लाड करत होता, परंतु आत्ता तर काहीच करत नाही, आत्ता कशाला प्रेग्नेंट हो? अगं रमा तू हो, तुझ्या डोहळ्या जेवणामध्ये मी असा ड्रेस घालेल। तर रमा लाजते आणि चालेल असे म्हणते। जान्हवी म्हणते की अगं रमा चालेल की म्हणजे काय? तर रमा जान्हवीकडे बघत असते। त्यानंतर इकडे रेवा ही अथर्वला म्हणते आपण मंदिरामध्ये जाऊन लग्न केले होते, त्याला कोणीच खरे लग्न नाही मानणार। तेव्हा अथर्व रेवाचा हात धरतो आणि माझ्याकडे आपल्या लग्नाचे काही फोटोज आहे, म्हणजे माझ्याकडे प्रूफ्स, ते सर्वांना दाखवू का? त्यामुळे मी तुला जे सांगतो ते तू गुपचूप करायचे, गुपचूप खाली यायचे, कारण मला सतत तू माझ्या डोळ्यासमोर हवी असते, तुझ्यावरून माझी नजर हटतच नाही। आणि हाताने रेवाचा केस घेऊन तुझी वाट बघतोय असे रेवाला म्हणतो, तर रेवा खूपच घाबरते आणि अथर्व खाली निघून जातो, तर रेवा खूप रडत असते। जान्हवी रमाला हसून विचारते की अगं चालले काय, नेमकं काहीतरी आहे ना? रमा म्हणते की अहो नाही, असं काही नाही। तर रमा जायला निघते, तर जान्हवी पुन्हा तिचा हात धरते आणि रमाच्या पोटाला हात लावते। तर रमा विचारते की अहो जान्हवी ताई, तुम्ही पोटाला का हात लावता? जान्हवी विचारते की मला सांग की कितवा महिना आहे? तर रमाला आश्चर्याचा धक्का बसतो आणि असे काही नाही। जान्हवी म्हणते की अगं सांग ना, मी नाही कुणाला सांगणार। रमा म्हणते की जान्हवी ताई खरंच असे काही नाही आणि झाल्यावर मी सर्वात अगोदर तुम्हाला सांगेल, ठीक आहे? तर जान्हवी म्हणते की प्रॉमिस? तर रमा म्हणते की हो। जान्हवी विचारते की अगं मग नाही तर मग मध्ये चिंचा कैऱ्या वगैरे तू का खात होतीस? हे सर्व आम्हाला असे वाटले की तुला डोहाळे लागले। तेव्हा रमाला आठवते आणि ते मी असेच खात होते की कारण मला लहानपणापासून खूप आवडतात म्हणून, आणि त्यामुळे तुम्हाला असे वाटले का? जान्हवी डोक्याला हात लावते आणि शिबाई, मला असे वाटले की तू प्रेग्नेंटच आहे। रमा म्हणते की नाही। तेव्हा जान्हवी म्हणते की किती बोर आहे ग तू, आणि निघून जाते। तेव्हा रमा विचारत पडते आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये रेवा रूममध्ये रडत असते आणि आभी तेथे येतो आणि रेवाचे डोळे पुसतो, तर रेवा लगेच आभीच्या मिठीमध्ये येते आणि खूप रडू लागते। तर आरती हे सर्व खिडकीतून बघते, आरतीला हे सर्व बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो। त्यानंतर अथर्वने जे काही बर्नीमध्ये झुरळ आणलेले असते तर ते मुरंब्यात टाकलेले असते, तर लगेच रमा ते बघते। तर रमा अक्षयला दाखवते की हे बघा, याने या बर्नीमध्ये झुरळ टाकले होते। तर अथर्व म्हणतो की अक्षय तुला वाटते की मी हे सर्व करेन? रमा म्हणते की अथर्व तू नाटक बंद कर। तर अक्षय म्हणतो रमा प्लीज शांत हो, हा कशाला असे काही करील? रमा म्हणते की हा आपल्याला त्रास देण्यासाठी काही पण करू शकतो। तेव्हा अक्षय अथर्वकडे बघत असतो, तर रमा खूप रागाने अथर्वकडे बघत असते। तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।